2026 हे वर्ष चालू झालेलं आहे बघा आणि अशा प्रकारे 2025 गेलं त्यापेक्षा बेटरच सध्या तरी 2026 जे आहे ते चालू आहे. तर या 2026 मध्ये असे काही सिनेमे रिलीज होणार आहेत बघा, ज्यांच्यामध्ये खरंच पोटेन्शियल आहे. ज्या सिनेमांची मी वाट बघतोय, की हे सिनेमे मराठी इंडस्ट्रीमध्ये काहीतरी वेगळं जे आहे ते दाखवतील आणि एक नवीन रेकॉर्ड्स जे आहेत ते तयार करतील. तर हे टॉप 4 सिनेमे मी सांगणार आहे बघा, ज्याची की वाट मी स्वतः बघत आहे. तर नक्की तुमची लिस्ट काय असेल तर मला तुम्ही कमेंट्समध्ये ते सांगू शकता. तर सर्वात पहिले जो सिनेमा रिलीज होणार आहे, जे की 1-2 सिनेमा आहेत, जे की 30 जानेवारीला रिलीज होणार होते, ते पोस्टपोन झालेले आहेत आणि त्यापैकी पहिला सिनेमा म्हणजे की रणपती शिवराय स्वारी आग्रा हा सिनेमा आता 6 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे आणि या सिनेमामध्ये मला वाटत आहे की खूप पोटेन्शियल आहे बघा. हा सिनेमा खूप चांगली कमाई जी आहे ते करू शकतो. यानंतर दुसरा सिनेमा ज्याचं की खरंच एक नॉस्टॅल्जिया जो आहे या सिनेमाचा, त्या सिनेमाचं नाव आहे पुन्हा एकदा 3.5. हाही सिनेमा 16 फेब्रुवारीला रिलीज होतोय, तर नक्की याही सिनेमासाठी मी एक्साइटेड आहे. त्यानंतर तिसरा सिनेमा म्हणजे की वीर मुरारबाजी यांच्या आयुष्यावरती एक सिनेमा येणार आहे बघा, जो की येत्या 19 फेब्रुवारीला रिलीज होतोय. आता कन्फर्म तर याची डेट सांगता येत नाही, कारण की काहीच मटेरियल नाही. त्यामुळे नक्कीच हा सिनेमा पोस्टपोन होऊ शकतो. परंतु सध्या तरी टेंटेटिव्हली हा सिनेमा जो आहे 19 फेब्रुवारीला जे आहे ते रिलीज होणार आहे, अशी माझ्याजवळ इन्फॉर्मेशन आहे. की यानंतर 2026 चा मच अवेटेड सिनेमा, ज्याची की वाट त्याच्या अनाउन्समेंट पासूनच मी वाट बघत होतो बघा. कारण की नक्कीच एक हिट मशीन आपण म्हणू शकतो की मराठी इंडस्ट्रीची हा अभिनेता आहे. या अभिनेत्याचं नाव आहे बघा रितेश देशमुख. त्यांचा अपकमिंग सिनेमा म्हणजे की राजा शिवाजी हा सिनेमा जो आहे 1 मेला रिलीज होतोय बघा. मी तरी फार एक्साइटेड आहे. मला नक्कीच या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत. मल्टी स्टारर हा सिनेमा आहे, पुन्हा पॅन इंडिया हा सिनेमा आहे आणि याच्याकडून मला अपेक्षा आहेत बघा, की हा सिनेमा नक्कीच काहीतरी नवीन रेकॉर्ड जे आहे, नवीन काहीतरी मार्ग मराठी इंडस्ट्रीसाठी ओपन करेल. तर तुम्ही या 4 सिनेमापैकी कोणत्या सिनेमासाठी एक्साइटेड आहात किंवा 2026 चा आणखी एखादा तुमच्या मच आवडलेला सिनेमा असेल तर त्याचंही नाव नक्की मला सांगा. थँक यू.